नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला याचा खूप फायदा होईल. हे व्हिडिओज मी आपल्या मराठी विद्यार्थ्यांसाठी बनवतोय, ज्याचे करून त्यांच्या मॅथ्स मधल्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि त्यांना पुढे काहीही प्रॉब्लेम येणार नाही. जर व्हिडिओ आवडला तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत मेन्शुरेशनचा तिसरा पार्ट. म्हणजे काय बघणार आहे याच्यामध्ये आपण क्युबाइड, क्यूब, कोन, सिलेंडर, स्फियर याचे व्हॉल्यूम कसे फाइंड आउट करायचे त्याचे फॉर्म्युले आपण या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. हे खूप महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत जर तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायचे असतील मेन्सुरेशन या टॉपिकमध्ये. ठीक आहे, सो सरळ आपण फॉर्म्युल्यांच्याकडे जाऊया. ओके, सो पहिला शेप जो आहे ज्याचा व्हॉल्यूम आपण कॅल्क्युलेट करणार आहे तो शेप आहे क्युबॉइड. आता क्युबॉइड म्हणजे काय? हा एक रेक्टँग्युलर सॉलिड असतो. ओके, क्युबॉइड म्हणजे काय? एक रेक्टँग्युलर सॉलिड. लक्षात येतोय? हा झाला क्युबॉइड. ही जी काही फिगर आहे याला आपण काय म्हणतो? क्युबॉइड म्हणतो. मग आता क्युबॉइडच्या प्रॉपर्टीज काय आहेत? या क्युबॉइडला 6 फेस असतात. हा बघा, पहिला फेस, हा बॉटमचा दुसरा, साइडचा तिसरा, टॉपचा 4, 5th आणि 6th असे 6 फेस असतात या क्युबॉइडला. ठीक आहे. दुसरी प्रॉपर्टी काय आहे? त्याचे सगळे जे फेस आहेत ते कुठल्या शेपचे असतात? रेक्टँग्युलर शेपचे असतात. ठीक आहे. क्युबॉइड म्हणजे काय? रेक्टँग्युलर सॉलिड, ज्याला 6 फेस असणार आहेत आणि ते 6च्या 6 फेस हे कुठल्या फिगरचे असणार आहेत? रेक्टँग्युलर टाइपचे असणार आहेत. आता क्युबॉइड याला 3 डायमेन्शन्स असतात. पहिली तर असते त्याची लांबी, लेंथ. नंतर असते डायमेन्शन ब्रेड्थ म्हणजे रुंदी, त्याला मी बी एज्युम करतोय. आणि त्या क्युबॉइडला आता तिसरं डायमेन्शन असणार आहे. 3 डायमेन्शनल ही फिगर आहे. 2 डायमेन्शनल फिगर म्हणजे काय? रेक्टँगल. आणि ज्यावेळी ते 3 डायमेन्शन मध्ये कन्वर्ट केलं जाते त्यावेळी तो काय होतो? क्युबॉइड होतो. सो त्याची लेंथ एल, ब्रेड्थ बी आणि थर्ड डायमेन्शन आहे हाईट एच. ठीक आहे. सो क्युबॉइडचं एक्झाम्पल डेली लाईफ मध्ये काय असू शकतं? आपण बरेचसे क्युबॉइड बघत असतो डेली लाईफ मध्ये. सो त्याचे एक्झाम्पल्स आहेत मॅच बॉक्स, बुक, आणखी बरेचसे एक्झाम्पल आपण क्युबॉइड साठी देऊ शकतो. पण हे दोन मी जनरली दिलेत. मॅच बॉक्स आणि बुक आपण जनरली यूज करतो. ते कुठल्या शेपचे आहेत? क्युबॉइड शेपचे आहेत. ठीक आहे. मग आता बघूया व्हॉल्यूम कसं कॅल्क्युलेट करायचं क्युबॉइडचं, किंवा क्युबॉइडचं व्हॉल्यूम काय असतं. पहिल्यांदा आपण व्हॉल्यूम ही कन्सेप्ट समजून घेऊया. व्हॉल्यूम म्हणजे काय? त्या फिगरने ऑक्युपाइड केलेला स्पेसची मेजरमेंट. ही जी काही फिगर आहे त्या फिगरने ऑक्युपाइड केलेला स्पेस, जो स्पेस त्या फिगरने ऑक्युपाय केलाय तो स्पेस मेजरमेंट करायचा म्हणजे काय आपल्याला मिळणार आहे? त्याचं व्हॉल्यूम. आता फॉर एक्झाम्पल हा क्युबॉइड आहे, मला याचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे. सो तुम्ही काय करणार? हा क्युबॉइड मी भरतोय वॉटरने. मग ज्यावेळी क्युबॉइड मध्ये पूर्णपणे वॉटर ऑक्युपाय केलंय म्हणजे त्या क्युबॉइडचा जो स्पेस आहे तो कशाने ऑक्युपाय केलाय? पाण्याने ऑक्युपाय केलेला आहे. मग त्या क्युबॉइड मध्ये जितकं पाणी मावणार आहे त्या पाण्याला, जे मावलेलं पाणी आहे ते काय असणार आहे? त्याचा व्हॉल्यूम असणार आहे. ठीक आहे. सो म्हणून क्युबॉइडचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय आहे बघा? लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. ओके, लेंथ साठी आपण एल यूज केलाय, ब्रेड्थ साठी बी यूज केलाय आणि हाईट साठी एच. सो क्युबॉइड जर व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं असेल, त्या क्युबॉइडने ऑक्युपाय केलेला स्पेस जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर काय फॉर्म्युला व्हॉल्यूमचा? लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. ठीक आहे. सो व्हॉल्यूम मिळालं क्युबॉइडचं. आता आपण काय करूया? त्या क्युबॉइडचा सरफेस एरिया कॅल्क्युलेट करूया. एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपल्याला माहिती आहे.
मग आता सरफेस एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे कोणाचा, क्युबॉइडचा. मी वरती लिहिले बघा, क्युबॉइडला किती फेस आहेत, 6 फेस आहेत. म्हणजे आपल्याला 6 सरफेस एरिया कॅल्क्युलेट करायला लागणार आहे, 6 एरिया कॅल्क्युलेट करायला लागणार आहे. आणि ते 6च्या 6 फेस जे आहेत ते रेक्टँग्युलर टाईपचे आहेत. ठीक आहे, 6च्या 6 फेस हे कुठल्या टाईपचे आहेत, रेक्टँग्युलर टाईपचे आहेत. आणि रेक्टँगलचा एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपल्याला माहिती आहे, लेंथ इंटू ब्रेथ, लांबी गुणिले रुंदी. मग काय येणार सांगा, सरफेस एरिया क्युबॉइडचा 6च्या 6 फेसचा आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करायला लागणार. ओके, आता सरफेस एरिया आपल्याला क्युबॉइडचा कॅल्क्युलेट करायचा आहे. 6 फेस आहेत, सो 6 डिफरंट एरिया येणार आणि त्या 6 एरियाची ऍडिशन घेतली की मला काय मिळणार आहे, या क्युबॉइडचा टोटल सरफेस एरिया. मग तो काय असतो बघा, एरिया 2 टाइम्स LB plus BH plus HL, LB plus BH plus HL. ठीक आहे, सो सरफेस एरिया कॅल्क्युलेट करायचा क्युबॉइडचा फॉर्म्युला काय आहे, 2 इंटू लेंथ इंटू ब्रेथ प्लस ब्रेथ इंटू हाईट आणि प्लस हाईट इंटू लेंथ. ठीक आहे, लक्षात आलं क्युबॉइडचा सरफेस एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा. ठीक आहे, आता दुसरी जी फिगर आहे ती आहे क्यूब. आता हा क्यूब म्हणजे काय, हा क्यूब जो आहे तो क्युबॉइडचाच पार्ट आहे. मग क्युबॉइड वरून आपल्याला क्यूब कधी मिळू शकतो, जर त्या क्युबॉइडची लेंथ ब्रेथ आणि हाईट हे जर इक्वल असेल, सेम असेल. जर क्युबॉइडची लेंथ ब्रेथ आणि हाईट तिन्ही सेम असतील तर ती जी फिगर तयार होते ती कुठली फिगर होते, क्यूब तयार होते. बघा केअरफुली. ओके, सो ज्यावेळी लेंथ ब्रेथ आणि हाईट तिन्ही इक्वल असतात क्युबॉइडच्या, त्यावेळी तो जो काही फॉर्म झालेला शेप असणार आहे तो काय असणार आहे, क्यूब असणार आहे. मग आता क्यूबचं एक्झाम्पल काय आहे, आपण बऱ्याच वेळेला आता बघा लॉकडाऊन पिरियड मध्ये ल्युडो खेळलेला आहे. मग ल्युडो खेळण्यासाठी मेन आपल्याला काय लागतं, डाय लागते. मग ही डाय जी आहे ही कोणत्या शेप मधली आहे, क्यूब शेप मधली आहे. ठीक आहे, सो बघा डेली लाईफ मध्ये आपण बऱ्याच वेळेला हे यूज करत असतो पण आपल्याला माहिती नसतं. सो आता यात क्यूबचा व्हॉल्यूम कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपण बघणार आहे. क्यूब मध्ये काय होतं, लेंथ ब्रेथ आणि हाईट हे तिन्ही काय असतात, इक्वल असतात आणि ते मी ऍज्युम करतोय ए. ठीक आहे, सो आता फाइंड आउट करूया क्यूबचा व्हॉल्यूम. मग आपल्याकडे क्युबॉइडच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे लेंथ ब्रेथ इंटू हाईट. मग क्यूबच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला सुद्धा काय असणार आहे, तोच असणार आहे, कारण क्यूब हा कशापासून तयार केलाय, क्युबॉइड पासूनच तयार केलेला आहे. सो क्यूबच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला सुद्धा काय असणार, लेंथ ब्रेथ इंटू हाईट. म्हणजेच लेंथ ब्रेथ आणि हाईट तिन्हीची व्हॅल्यू काय आहे, ए. सो ए इंटू ए इंटू ए. मग ए इंटू ए इंटू ए म्हणजे काय, ए क्यूब. सो आता एक्झाम मध्ये आपल्याला फक्त क्यूबची या साइडला जी एज आहे, ही जी आपल्याला एज दिसते त्याचं मेजरमेंट दिलं जातं. आता ते मेजरमेंट मी काय अज्युम केलंय, ए. ओके, क्यूबचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायसाठी आपल्याला काय दिसतं, त्या क्यूबच्या साइडची जी एज आहे त्याचं मेजरमेंट दिलं जातं. ठीक आहे, आणि त्याचा यूज करून आपण त्याचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं. काय फॉर्म्युला व्हॉल्यूमचा, ती जी काय एज आले त्याचा क्यूब. ठीक आहे, व्हॉल्यूम मिळाला. आता सरफेस एरिया कॅल्क्युलेट करूया क्यूबचा. ऑब्विसली आता क्यूबला सुद्धा किती फेस असणार आहेत, 6 फेस असणार आहेत. मग आपल्याला जर टोटल क्यूबचा एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल तर काय करायला पाहिजे, त्या 6च्या 6 फेसचा एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायला पाहिजे. ठीक आहे, सो आपण वरतीच क्युबॉइडच्या सरफेस एरियाचा फॉर्म्युला लिहिलेला आहे. मग आता आपल्याला बघा लेंथ ब्रेथ आणि हाईट माहिती आहे, तिन्हीची व्हॅल्यू काय, ए आहे. सो लेंथ ए, ब्रेथ पण ए, ए इंटू ए काय येणार, ए स्क्वेअर. पुढे प्लस ब्रेथ ए, हाईट पण ए, सो ए इंटू ए काय येणार, ए स्क्वेअर. प्लस हाईट ए आणि लेंथ पण काय ए, सो ए इंटू ए परत काय येणार, ए स्क्वेअर. सो बघा ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे काय, 3a स्क्वेअर. आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, 2 ने. सो 2 इंटू 3a स्क्वेअर म्हणजे किती, 6
ए स्क्वेअर. सो आपल्याला क्यूबचा सरफेस एरिया किती मिळाला? 6a स्क्वेअर. सिंपल आहे ना? सो सरफेस एरिया मिळाला क्यूबचा 6a स्क्वेअर. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण फाइंड आउट करणार आहे या क्यूबच्या डायगोनल जो आहे त्याची लेंथ. सो लेंथ ऑफ डायगोनल ऑफ क्यूब इज a इंटू रूट 3. केअरफुली हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. लेंथ ऑफ डायगोनल ऑफ क्यूब इज a रूट 3. सो जर तुम्हाला क्युबॉइडच्या व्हॉल्यूम आणि एरियाचा फॉर्म्युला येत असेल तर त्याच्यावरूनच आपण कशाचा फॉर्म्युला लिहू शकतो? क्यूबच्या व्हॉल्यूम आणि त्याच्या सरफेस एरियाचा. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट शेप बघूया जो आहे कोन. कोन पण आपण डेली लाईफ मध्ये बऱ्याच वेळेला बघितलेले आहेत. सो एखादं एक्झाम्पल कोनचं तुम्हाला देता येईल? तुमचे फेवरेट आहे ते पार्टी हॅट किंवा आईस्क्रीम कोन हे कुठल्या शेप मध्ये असतात? कोन शेप मध्ये असतात. ओके. सो आता हा जो कोन आहे, ही जी तिसरी फिगर आहे, याचं आपल्याला आता व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. सो हा आहे कोन ज्याची रेडियस मी ॲज्युम करतोय AR आणि ह्याची परपेंडिक्युलर हाईट ॲज्युम करतोय H. मग मला जर एखाद्या कोनची रेडियस आणि हाईट माहिती असेल तर मी त्याचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करू शकतो. सो कोनचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे 1/3 इंटू एरिया ऑफ बेस इंटू हाईट. कुठल्याही कोनचा जर व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला काय? 1/3 एरिया ऑफ बेस इंटू हाईट. मग बघूया काय येणार. 1/3 बेस जो आहे तो कुठला शेप आहे? सर्क्युलर शेप आहे. मग जर सर्कलची आपल्याला रेडियस दिले असेल तर त्याचा एरिया कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय आहे? आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये स्टडी केलंय. पाय आर स्क्वेअर एरिया ऑफ बेस आणि इंटू काय येणार? हाईट जी काय आहे H. सो व्हॉल्यूम ऑफ कोन आपल्याला मिळालेला आहे जो आहे 1/3 पाय आर स्क्वेअर इंटू H. ठीक आहे. सिंपल आहे. 1/3 बेसचा एरिया इंटू हाईट. नेक्स्ट आता बघूया कर्व्ड सरफेस एरिया. सो आता ही जी मी तुम्हाला लाईन दिसते ही काय आहे? स्लॅन्ट हाईट आहे या कोनची. तिरकस उंची आहे या कोनची आणि ती मी कशाने डिनोट केले? स्मॉल l लेटरने. ओके. ही या कोनची तिरकस उंची आहे. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं? या कोनचा कर्व्ड सरफेस एरिया. ओके. म्हणजे हा कर्व्ड सरफेस एरिया आता मला कॅल्क्युलेट करायचा आहे या कोनचा. मग त्याचा फॉर्म्युला आहे पाय आर इंटू ही स्लॅन्ट हाईट. काय आहे कर्व्ड सरफेस एरिया? बघा या कोनचा पाय आर इंटू स्लॅन्ट हाईट. आता ही कशी आली? हे जे काय आहे हा सरफेस बघा, हा कर्व्ड सरफेस, हा काय सर्कलचा अर्धा सरफेस आहे. मग आपल्याला सर्कम्फरन्स माहिती असते सर्कलची, ती किती असते? 2 पाय आर आणि त्याची निम्मी म्हणजे काय येणार? पाय आर. ओके. सो हा काय आला? पाय आर आणि सॉरी इंटू काय येणार? स्लॅन्ट हाईट. किती आहे ती स्लॅन्ट हाईट? L. सो कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन काय आला? पाय आर इंटू L. ठीक आहे. लक्षात आलंय? आता पुढची टर्म आपण फाइंड आउट करूया टोटल सरफेस एरिया ऑफ कोन. आता सगळा सरफेस एरिया मला कॅल्क्युलेट करायचा या कोनचा. म्हणजे हा पूर्ण सरफेस एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे मला या कोनचा. मग आता तो कसा कॅल्क्युलेट करायचा? बघा कसा कॅल्क्युलेट करायचा? कर्व्ड सरफेस एरिया आता जो आपण बघितला प्लस एरिया ऑफ बेस. ओके. कर्व्ड सरफेस एरिया प्लस काय? हा जो बेस आहे त्याचा एरिया. मग कर्व्ड सरफेस एरिया किती आहे? पाय आर एल आणि प्लस एरिया ऑफ बेस. बेस काय आहे? सर्कल आहे. मग सर्कलचा एरिया काय असतो? पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. सो हे दोन्ही फॉर्म्युले यूज करूया. बघूया काय मिळतं मग आपल्याला.
सरफेस एरिया कोनचा, टोटल सरफेस एरिया कोनचा, कर्व सरफेस एरिया म्हणजे पाय आर एल प्लस एरिया ऑफ बेस, बेस म्हणजे सर्कल आहे, सर्कलचा एरिया काय असतो पाय आर स्क्वेअर. सो होल सरफेस म्हणजे टोटल सरफेस एरिया आपल्याला कोनचा काय मिळणार आहे बघा. या दोन्हीतून काय कॉमन निघतंय, पाय आर कॉमन निघतंय. मग जर मी पाय आर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहणार आहे, इथून पाय आर कॉमन घेतला तर काय राहणार, एल प्लस याच्यातून पाय आर कॉमन घेतला, इथं काय आहे आर स्क्वेअर आहे, सो एक आर शिल्लक राहील. ओके, सो टोटल सरफेस एरिया ऑफ कोन काय मिळाला, पाय आर इंटू एल प्लस आर. ठीक आहे, सिंपल आहे. कोनचं व्हॉल्यूम, कर्व एरिया आणि टोटल एरिया. कर्व एरिया व्यवस्थित लक्षात ठेवा, हा पार्ट, आणि टोटल एरिया म्हणजे सगळा एरिया. ओके, कर्व्ड एरिया कुठल्याही फिगरचा कसा ऑब्टेन करायचा असतं, ती फिगर मधून कट केली, बरोबर मधून कट केली, मग मधून कट केल्यानंतर जो काही आपल्याला शेप मिळणार आहे त्याचा आपण एरिया कॅल्क्युलेट करायचा असतो. कोण ज्यावेळी मी मधून कट करेन त्यावेळी मला असा सरफेस एरिया मिळेल, मग त्याचा एरिया म्हणजे काय, कर्व्ड सरफेस एरिया. ठीक आहे, ओके. आता पुढे जाऊया. कोनचे आपल्याला व्हॉल्यूम मिळाला, कर्व एरिया मिळाला, टोटल सरफेस एरिया मिळाला. आता नेक्स्ट आहे फ्रस्टम ऑफ कोन. आता हा फ्रस्टम ऑफ कोन कसा ऑब्टेन करायचा, हा कोन आहे आणि त्याचा फ्रस्टम कसं ऑब्टेन करायचा आहे. सो फ्रस्टम ऑफ कोन कसं ऑब्टेन करायचा आहे, एक कोन म्हणजे हा दिलेला कोन जो आहे तो कट करायचा आहे. कसा कट करायचा आहे, त्याच्या बेसला पॅरलल एक आपण सर्कल ड्रॉ करून तो काय करणार आहे, कट करणार आहे, आणि वरचा जो पार्ट असणार आहे तो काढून टाकायचा आहे. ठीक आहे, कसा कट ऑब्टेन करायचा आहे, फ्रस्टम ऑफ कोन, जो काही दिलेला कोन असेल त्याच्या बेसला पॅरलल सरफेस आपण कट करायचा. ओके, आणि तो कट केल्यानंतर जो काही आपल्याला शेप ऑब्टेन होतोय त्याला काय म्हणायचं असतं, फ्रस्टम ऑफ कोन. ठीक आहे, सो हा झाला फ्रस्टम ऑफ कोन. मग आता याचं दोन बेस आहेत, हा खालचा बेस आणि हा वरचा बेस. मग बेस हे सर्क्युलर आहेत त्यामुळे मी खालच्या बेसची रेडियस R1 एज्युम करतो आणि वरच्या बेसची रेडियस R2 एज्युम करतो, आणि त्या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे हाईट मी काय एज्युम करतोय, h एज्युम करतोय. सो आता मग व्हॉल्यूम या फ्रस्टम ऑफ कोनचं कसं कॅल्क्युलेट करायचं, त्याचा फॉर्म्युला आहे, आपल्याकडे कोनचा व्हॉल्यूम आहे 1/3 पाय आर स्क्वेअर. आता इथं रेडियस स्प्लिट झालेत R1 आणि R2 मध्ये. जर एकच रेडियस असेल तर काय आहे, आर स्क्वेअर आहे. मग दोन रेडियस असतील तर कसं लिहायचं आता हे बघा, R1 स्क्वेअर कॉम्बिनेशन मध्ये प्लस R1 इंटू R2 आणि प्लस काय ना R2 स्क्वेअर आणि इंटू आहे तसं ही हाईट h. ओके, सो केअरफुली व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे फ्रस्टम ऑफ कोनचं. कोनच्या व्हॉल्यूम म्हणून मी लिहिलेलं आहे 1/3 इंटू पाय आणि रेडियस स्प्लिट करायची कशी, R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर आणि प्लस R1 इंटू R2 आणि त्याला मल्टिप्लाय करा h ने, तुम्हाला काय मिळेल, या फ्रस्टम ऑफ कोनचं व्हॉल्यूम मिळून जाईल. ठीक आहे, नेक्स्ट आता ही त्याची स्लॅन्ट हाईट आहे या फ्रस्टमची, त्याला मी एज्युम करतोय L1. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, त्याचा कर्व्ड सरफेस एरिया. ओके, आपल्याकडे बघा कर्व्ड सरफेस एरिया कोणचा आहे, आता आपल्याला फ्रस्टमचा कॅल्क्युलेट करायचा आहे कर्व्ड सरफेस एरिया. सो काय असणार आहे तो, पाय R1 प्लस R2 इंटू L1. ठीक आहे, इथं बघा कोणचा काय होता, पाय आणि R रेडियस, पण आता आपल्याकडे दोन रेडियस आहेत त्यामुळे काय करणार, R1 प्लस R2 आणि इंटू त्याची स्लॅन्ट हाईट. सो या फ्रस्टमची स्लॅन्ट हाईट काय आहे, L1. ठीक आहे,
सो कर्व्ड सरफेस एरिया मिळाला फ्रस्टमचा. आता त्याचं एक्झाम्पल, फ्रस्टम ऑफ कोन. डेली लाईफमध्ये काय एक्झाम्पल आहे? बकेट, बादली. हे काय आहे? कशाचं एक्झाम्पल आहे? फ्रस्टम ऑफ कोनचं एक्झाम्पल आहे. जर तुम्हाला कोणी विचारलं व्हॉल्यूम ऑफ बकेट काय असणार, कसं कॅल्क्युलेट करणार, त्यावेळी तुम्ही कुठला फॉर्म्युला यूज करणार आहे? फ्रस्टम ऑफ कोनच्या व्हॉल्यूमचा. या बकेटमध्ये किती लिटर पाणी मावतंय असं जर तुम्हाला कोणी जनरली विचारलं तर तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरणार? फ्रस्टम ऑफ कोनच्या व्हॉल्यूमचा. 1/3 इंटू पाय r1 स्क्वेअर प्लस r1 इंटू r2 प्लस r2 स्क्वेअर इंटू h. सो बघा, आपण डेली लाईफमध्ये हे सगळं करत असतो पण आपल्याला माहिती नसतं. मित्रांनो, जर माझं हे तुम्हाला समजत असेल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नेक्स्ट फिगर जी आहे ती आहे, खूप महत्वाची फिगर आहे बघा, सिलेंडर. सिलेंडरचं एक्झाम्पल काय देऊ शकतो आपण? पाईप्स, पीयूसी पाईप ह्या कुठल्या शेपमध्ये असतात? सिलेंडर शेपमध्ये असतात. ठीक आहे. मग आता मला याचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे आणि एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे, सरफेस एरिया. सो हे सिलेंडर आहे. सो सपोज ही त्याच्या बेसची रेडियस आहे. सो टॉपची रेडियस सुद्धा काय असणार आहे? आरच असणार आहे. सेमच असतात, दोन्ही सर्कल सेमच असतात. ठीक आहे. आणि ही त्याची हाईट आहे h. मग आता सिलेंडरचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ बेस इंटू हाईट. बेसचा एरिया गुणिले उंची. मग आता बेस काय आहे? सर्कल आहे आणि सर्कलचा एरिया काय असतो? पाय आर स्क्वेअर आणि इंटू हाईट. हाईट काय दिली आपल्याला? h. सो सिलेंडरचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय? पाय आर स्क्वेअर h. ठीक आहे, सिंपल. आता नेक्स्ट, कर्व सरफेस एरिया. आता मी सांगितले बाबा, कर्व सरफेस एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल तर काय करायचं? तो जो काही शेप आहे तो काय करायचा? बरोबर मधून कट करा. मग ज्यावेळी आपण सिलेंडर कोणत्या टाईपचा शेप तयार होणार? तर सपोज हे सिलेंडर आहे, एक्झॅक्ट आता फिगर दिसताना तुम्ही व्यवस्थित बघा. आता ही जर मी बरोबर मधून कट केली तर मला जे काही शेप मिळणार आहे तो कुठला शेप असणार आहे? रेक्टँग्युलर शेप असणार आहे. बघा, जर तुम्ही रेक्टँगल शीट घेतला आणि ती जर फोल्ड केली त्याच्या अपोजिट फेसला तर तो काय तयार होतो? सिलेंडर तयार होतो. ओके. सो सिलेंडरचा आता आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. मग तो काय असणार? आता जर हे सिलेंडर रेक्टँग्युलर शेप असेल तर त्याची ही हाईट आहे आणि त्याचा बेस म्हणजे त्याची लेंथ ही काय असणार? व्हॉट इज द लेंथ ऑफ नाव दिस रेक्टँग्युलर शीट? ही रेक्टँग्युलर शीटची लेंथ म्हणजे काय असणार आहे? बघा, आपण बरोबर इथून मधून कट केलंय, हे सर्कल कट केलंय. मग सर्कल ज्यावेळी कट करू त्यावेळी हे सर्कलचा काय आहे? सर्कम्फरन्स आहे. मग लेंथ म्हणजे काय असणार आहे? सर्कम्फरन्स. आणि सर्कलची सर्कम्फरन्स काय असते? 2πr. मग कर्व सरफेस एरिया काय येणार? रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय असतो? लेंथ इंटू ब्रेथ. मग लेंथ किती आहे? 2πr आणि इंटू हाईट किती आहे? h. सो कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर काय आला? 2πr h. ओके. नेक्स्ट आपण बघणार आहे हॉलो सिलेंडर. हॉलो सिलेंडर कसं असतं? ओके. हॉलो सिलेंडर म्हणजे मधला पार्ट हा काय असतो? रिकामा असतो, पोकळ असतो. ओके. या सिलेंडरचा आता आपल्याला व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे. सो बघा, जो बाहेरचा सिलेंडर आहे त्याची रेडियस आहे r आणि जो आतला सिलेंडर आहे त्याची रेडियस आहे स्मॉल r आणि हाईट काय असणार आहे? सेम h. मग आता या हॉलो सिलेंडरचं मला व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे हा पार्ट आपल्याला, जर या सिलेंडरमध्ये मी वॉटर फिल केलं तर किती स्पेस ऑक्युपाय करणार आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो कसं कॅल्क्युलेट करणार हे व्हॉल्यूम? आउटर सिलेंडर जो आहे त्याचं व्हॉल्यूम, आउटर सिलेंडरचं व्हॉल्यूम मायनस
काय करायला लागणार आहे, इनर सिलेंडरचं व्हॉल्यूम आपण जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, हॉलो सिलेंडरचं व्हॉल्यूम. ठीक आहे. मग आउटर सिलेंडरचं व्हॉल्यूम काय येणार, आपल्याकडे सिलेंडरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर एच. मग काय येणार सांगा, आउटर सिलेंडरचं व्हॉल्यूम पाय, आर म्हणजे रेडियस. आता आउटर सिलेंडरची रेडियस काय आहे, कॅपिटल आर. सो काय येणार, आर स्क्वेअर इंटू एच, हाईट काय आहे तीच आहे, मायनस इनर सिलेंडरचं व्हॉल्यूम. आता इनर सिलेंडर जो आहे हा आतला सिलेंडर, त्याची रेडियस काय आहे, स्मॉल आर आहे. सो काय येणार, इनर सिलेंडरचं व्हॉल्यूम पाय इंटू रेडियस स्क्वेअर, त्या इनर सिलेंडरची रेडियस ती काय आहे, आर आहे, त्याचा स्क्वेअर आणि इंटू हाईट म्हणजे एच. आता या दोन्हीतून काय कॉमन निघतंय, पाय एच. मग पाय एच जर आपण कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये काय राहणार, कॅपिटल आर स्क्वेअर मायनस स्मॉल आर स्क्वेअर. ठीक आहे. सो आपल्याला हॉलो सिलेंडरचं व्हॅल्यू मिळालं पाय इंटू कॅपिटल आर स्क्वेअर मायनस स्मॉल आर स्क्वेअर आणि इंटू हाईट एच. ओके, आउटर सिलेंडरचं व्हॉल्यूम मायनस इनर सिलेंडरचं व्हॉल्यूम. ठीक आहे. आता नेक्स्ट फिगर आहे स्फियर. आता स्फियरचं एक्झाम्पल काय असतं, बऱ्याच वेळेला आपण त्याच्याबरोबर खेळतो, फुटबॉल, क्रिकेट बॉल, टेनिस बॉल, हे सगळे काय आहेत, स्फियरचे एक्झाम्पल्स आहेत. सर्कल म्हणजे स्फियर नव्हे. ओके, लक्षात ठेवा, स्फियर म्हणजे फुटबॉल, टेनिस बॉल हे सगळे स्फियरचे एक्झाम्पल आहेत. मग आता त्याचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय आहे, व्हॉल्यूम ऑफ स्फियर म्हणजे काय असतं, 4/3 इंटू पाय आर क्यूब. स्फियरचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय, 4/3 आर क्यूब. सो व्हॉल्यूम ऑफ स्फियर हे इक्वल असतं दोन कोनच्या व्हॉल्यूमच्या ऍडिशन इतकं. ठीक आहे. व्हॉल्यूम ऑफ स्फियर म्हणजे काय असतं, दोन कोनच्या व्हॉल्यूमच्या ऍडिशन इतकं असतं, व्हॉल्यूमच्या बेरजे इतकं असतं. तो ते किती आलं, 4/3 पाय आर क्यूब. नेक्स्ट आहे सरफेस एरिया. आता या स्फियरचा सरफेस एरिया किती असतो, 4 टाइम्स एरिया ऑफ सर्कल. सर्कलच्या 4 पट एरिया हा काय असतो, स्फियरचा एरिया असतो. सो काय येणार मग, स्फियरचा एरिया 4 इंटू सर्कलचा एरिया काय, पाय आर स्क्वेअर. ओके, सो सरफेस एरिया मिळाला स्फियरचा 4 इंटू पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. आता नेक्स्ट आणि लास्ट शेप आहे हेमिस्फियर किंवा सेमिस्फियर. हा कसा ऑब्टेन करतात, हा स्फियरचा एक्झॅक्ट निम्मा पार्ट असतो. स्फियरचा एक्झॅक्टली हाफ पार्ट म्हणजे काय, हेमिस्फियर किंवा सेमी स्फियर. आता त्याचं व्हॉल्यूम आपण पहिल्यांदा कॅल्क्युलेट करूया. ओके, आता केअरफुली लक्ष द्या, हा जो काही हेमिस्फियर आहे किंवा सेमीस्फियर आहे याला दोन सरफेस असतात. एक सरफेस जो असतो तो कर्व्ड सरफेस एरिया, म्हणजे हा बघा, हा कर्व्ड सरफेस एरिया. आणि दुसरा जो सरफेस असतो तो काय असतो, हा टॉपचा सर्कल. ओके, सो हेमिस्फियर हे दोन पार्ट मधून बनलेला असतो, दोन सरफेस मधून. पहिला म्हणजे कर्व्ड सरफेस आणि दुसरा म्हणजे सर्कल. ठीक आहे. मग आता त्याचा आपण पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करूया, कर्व्ड सरफेस एरिया कॅल्क्युलेट करूया. मग तो काय असणार आहे, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर 2 पाय आर स्क्वेअर. हा बघा, हा कर्व्ड सरफेस एरिया 2 पाय आर स्क्वेअर हा आहे त्याचा कर्व्ड सरफेस एरिया 2 पाय आर स्क्वेअर. ओके, नेक्स्ट होल सरफेस एरिया म्हणजे टोटल सरफेस एरिया या सेमिस्फियरचा, तो कसा कॅल्क्युलेट करायचा, कर्व्ड सरफेस आणि सर्कल यांची ऍडिशन. कर्व्ड सरफेसचा एरिया आणि हा जो टॉपला सर्कल दिसतोय त्याचा एरिया यांची ऍडिशन घेतली की मला काय मिळणार आहे, टोटल सरफेस एरिया हेमिस्फियरचा. मग कर्व्ड सरफेस
चा एरिया किती आहे 2 पाय आर स्क्वेअर आपण इथं कॅल्क्युलेट केलाय आणि प्लस सर्कलचा एरिया किती असतो सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर मग बघा किती झालं 2 पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर स्क्वेअर म्हणजे काय 3 पाय आर स्क्वेअर सो हेमिस्फिअरचा टोटल सरफेस एरिया काय आला 3 पाय आर स्क्वेअर आणि शेवटी आपण फाइंड आउट करूया त्याचं व्हॉल्यूम या हेमिस्फिअरने ऑक्युपाय केलेला स्पेस म्हणजे त्याचं व्हॉल्यूम ते आहे 1/2 इंटू व्हॉल्यूम ऑफ स्फिअर हेमिस्फिअर म्हणजे काय असतो स्फिअरचा अर्धा पार्ट असतो त्यामुळं व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर म्हणजे काय येणार स्फिअरच्या अर्ध व्हॉल्यूम ठीक आहे सो हाफ इंटू काय असतं बघा व्हॉल्यूम ऑफ स्फिअर 4/3 पाय आर क्यूब स्फिअरच्या व्हॉल्यूमचं निम्म मग इथं काय होणार आहे 2चा भाग जाणार आहे 2 दुने 4 सो काय मिळणार आहे हेमिस्फिअरचं व्हॉल्यूम 2/3 पाय आर क्यूब ओके सो हेमिस्फिअर हा काय असतो स्फिअरच्या निम्मा असतो ठीक आहे कर्व सरफेस एरिया पण बघा स्फिअरच्या निम्मा 4 पाय स्क्वेअरच्या निम्मा 2 पाय आर स्क्वेअर आणि टोटल एरिया काय येणार आहे कर्व्ड एरिया प्लस सर्कलचा एरिया म्हणजे 3 पाय आर स्क्वेअर सो मित्रांनो हे 8 शेप आहेत ज्याचे व्हॉल्यूम आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टडी केलेले आहेत सो केअरफुली हे व्हॉल्यूमचे फॉर्म्युले पाठ करा फिगर वरून आपल्याला तो व्हॉल्यूमचा एरिया व्हॉल्यूमचे फॉर्म्युले कॅल्क्युलेट करता आले पाहिजेत ते मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेले आहेत सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या यूट्यूब चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद